नमस्कार प्रेक्षकांनो, घरामध्ये सततचं आजारपण आहे का? सारखं कुणी आजारी असतं का? अशा वेळेस घरामध्ये धन्वंतरी मातेची पूजा होणं अत्यंत गरजेचं आहे. छोटीशी धन्वंतरी मातेची मूर्ती किंवा धन्वंतरी मातेचा फोटो आपल्या घरामध्ये अवश्य असावा. त्याचबरोबर धन्वंतरी मातेचा जो मंत्र आहे, या मंत्राचं पठण घरातील 1, 2 किंवा 3, 4 व्यक्तींनी नक्की करणं गरजेचं आहे. घरातील कर्त्या पुरुषाने किंवा जी व्यक्ती पूजा घरामध्ये नेहमी करते त्याने हा जप केला तरी चालेल. मी तुम्हाला जप काय करायचा आहे आणि मंत्र काय असतो तो या ठिकाणी सांगणार आहे. तो शांततेने ऐकून घ्या आणि मी या ठिकाणी समोर तुम्हाला देणार देखील आहे. तो त्या ठिकाणी स्क्रीनशॉट आपण काढायचा आहे. मात्र त्याचा उच्चार, त्याचं प्रोनाउन्सिएशन मात्र गरजेचं आहे. नीट ऐकायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृत कलशाय हस्ताय सर्व भय विनाशाय सर्व रोग विनाशाय त्रैलोक्यनाथाय श्री महाविष्णवे नमः. मी परत एकदा सांगतो. ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृत कलशो हस्ताय सर्व भय विनाशाय सर्व रोग निवारणाय त्रैलोक्यनाथाय श्री महाविष्णवे नमः. या मंत्राचा 108 वेळा जर आपण रोज जप केला तर आपण घरामध्ये आजारपणामध्ये जो खर्च होतो तो कमी होताना आपल्याला दिसेल. अर्थात आपण घरच्यांच्या ज्या ट्रीटमेंट्स आपण डॉक्टरांच्या घेतो त्या नक्कीच वेळच्या वेळेवर घ्यायच्या आहेत. त्या ट्रीटमेंटला हा एक पूरक उपाय आपल्याला म्हणता येईल. आणि धन्वंतरी मातेची देखील सर्वांनी पूजा या ठिकाणी करायची आहे. धन्वंतरी माता ही आयुर्वेदाची देवता आहे. श्रोते हो, या ठिकाणी धन्वंतरी मातेची नक्की सर्वांनी पूजा करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद.